एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक शहरात पावसामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुरावस्था, पाणी साचणे, जलनिस्सारण व्यवस्थेतील अडथळे आणि नागरिकांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी प्रभाग क्रमांक 9 मधील विविध भागांचा पाहणी दौरा केला। महापौरांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच पावसामुळे निर्माण झालेल्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांमधील गाळ, पाणी साचणारी ठिकाणं आणि सुरू असलेल्या रस्ता आणि ड्रेनेज विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे, जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत करण्याचे, नाल्यांची स्वच्छता करण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। या प्रसंगी महापौरांनी स्पष्ट केलं की नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणं ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असून पावसाळ्यात कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जाणार नाहीये। सर्व विभागांनी समन्वयानं काम करून प्रत्येक समस्येचं त्वरित निराकरण करावं असंही त्यांनी सांगितलंय। या पाहणी दौऱ्यात ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेवक अमोल पाटील, नगरसेविका संगीता घोटेकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, मनपाचे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।